मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे। देशात हिंदी भाषेचं अनेक भाषांची विद्यापीठे आहेत, मात्र मराठी भाषेचं विद्यापीठ नव्हतं। पण आता मराठी भाषेचं देशातलं पहिलं विद्यापीठ उभं राहिलंय, तेही आपल्या अमरावतीमध्ये। पाहुयात कसं आहे मराठी भाषेचं हे विद्यापीठ। देशातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ अमरावतीच्या रिद्धपूरमध्ये आदर्श उपक्रम। मराठी विद्यापीठाला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद। महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांनी अमरावतीच्या रिद्धपूर येथे मठाची स्थापना केली। इथंच लीळाचरित्र, सिद्धांत सूत्रे, सूत्रपाठ, दृष्टांत, प्रमेय ग्रंथ यासारख्या महानुभाव पंथांची ग्रंथसंपदा निर्माण झाली। याच मराठीची काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या रिद्धपूर येथे देशातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ सुरू झालंय। त्याला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। इथं मराठी भाषेतून अनेक क्षेत्रातलं शिक्षण मिळणार आहे। पर्यटन व्यवस्थापन आणि पर्यावरण व्यवस्थापन या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची चांगली मागणी आहे असं आपल्याला लक्षात येतं। महाराष्ट्रामध्ये रशियन आणि जर्मन यासारख्या ज्या भाषांचा आपण अभ्यासक्रम ठेवलेला आहे, तर याचं कारण हे आहे की तरुण मुलांना नोकरीची चांगली संधी या माध्यमातून मिळू शकते। कारण पाश्चात्य कंपन्या आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या भाषेमधून काम करणारे विद्यार्थी जर असतील तर त्याला अधिक उत्तम प्रतिसाद मिळणार आहे। मराठीमधील पहिला ग्रंथ म्हणून ओळख असलेल्या लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूर मधून उदयास आला। माहीभटांनी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला। मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास 30,000 ग्रंथ असल्याची नोंद आहे। महाराष्ट्राची मूळ मातृभाषा मराठीच आहे। या मराठी भाषा विद्यापीठामुळे मराठी भाषा आणखीन समृद्ध होणार आहे। छान आहे आणि अजून प्रगत व्हावं अशी अपेक्षा आहे। आणि विद्यार्थ्यांनी यावं आणि त्याचा लाभ घ्यावा। या विद्यापीठामुळे गावाची पण प्रगती होईल, रोजगार गावात लोकांना रोजगार मिळेल आणि विद्यार्थ्यांना पण मराठी भाषेविषयी ज्ञान होईल आणि बाहेर पण मराठीची जरा प्रसिद्धी होईल विद्यापीठामुळे। देशात अनेक भाषांची विद्यापीठे आहे, पण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते। पण या ठिकाणी मराठी भाषेचं विद्यापीठ नव्हतं, मात्र आता सरकारनं नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। तर यावर्षीपासूनच मराठी विद्यापीठ सुरू होत आहे, त्यामुळे मराठी भाषेवरील प्रेम निश्चित वाढेल यात शंका नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।